मित्रांनो, तो केवळ गोंगाट नाही आहे, तर एकाच गोष्टीसाठी धडधडणारी 8 अब्ज मने आहेत. स्पोर्ट्स म्हणजे खेळ. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, यूट्यूबवरील पहिल्या मराठी क्रीडा वाहिनीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो. येथे तुम्हाला केवळ खेळांविषयीची माहितीच मिळणार नाही, तर खेळांचा प्रत्यक्ष अनुभव कराल. येथे मी मुद्दामून मुलींचाही विशेष उल्लेख करत आहे, कारण मला खात्री आहे की महाराष्ट्रातील मराठी मुलामुलींमध्ये जागतिक स्तरावर खेळांचे प्रतिनिधित्व करण्याची प्रचंड क्षमता आहे. महाराष्ट्राने क्रिकेट, हॉकी, नेमबाजी, ॲथलेटिक्स यासारख्या विविध क्षेत्रात भारताला अनेक अत्यंत गाजलेले क्रीडापटू दिले आहेत. जे लोक 90च्या दशकातील आहेत त्यांनी आपल्या बालपणी क्रिकेट, कबड्डी, खो खो, नदीत पोहणे, लपाछपी, रस्सीखेच आणि अशाच प्रकारचे अनेक खेळ खेळले आहेत. पण आता तुम्हाला नोकरी लागली आहे. तुम्हाला आठवते का की तुम्ही शेवटच्या वेळी एखादा खेळ कधी खेळला होतात? कृपया कमेंट करून नक्की कळवा. प्रसिद्ध महिला खेळाडू आदरणीय स्मृती मानधना मॅडम, मुंबईत जन्मलेली आणि सांगलीत वाढलेली स्मृती ही जागतिक कीर्तीची सलामीची फलंदाज, ICC महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार विजेती आणि WPL म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग विजेत्या संघाची कर्णधार आहे. अंजली भागवत नेमबाजी मुंबईची ही दिग्गज क्रीडापटू एअर रायफल प्रकारात ISSF चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स किताब जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. तेजस्विनी सावंत नेमबाजी कोल्हापूरची रहिवासी असलेली तेजस्विनी 50 मीटर रायफल प्रॉन प्रकारात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. अभिलाषा म्हात्रे कबड्डी एक अत्यंत गाजलेली खेळाडू जिने महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषवले आणि राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकण्याची मोलाची भूमिका बजावली. ललिता बाबर ॲथलेटिक्स साताऱ्यात जन्मलेली ललिता ही एक ऑलिम्पियन धावपटू असून स्टीपल चेस या प्रकारात तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रम जमा आहेत. प्रसिद्ध पुरुष खेळाडू आदरणीय सचिन तेंडुलकर सर, मुंबईतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या सचिन सरांना जगभरात क्रिकेटचा देव म्हणून आदराने ओळखले जाते. त्यांच्या नावावर फलंदाजीचे अनेक जागतिक विक्रम जमा आहेत. सुनील गावस्कर सर, मुंबईत जन्मलेले हे दिग्गज सलामीचे फलंदाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 10,000 धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू ठरले. धनराज पिल्ले सर, पुण्याचे रहिवासी असलेले धनराज सर हे भारताच्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंपैकी एक असून त्यांनी राष्ट्रीय हॉकी संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. अजिंक्य रहाणे सर, महाराष्ट्रात जन्मलेल्या अजिंक्य सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कसोटी फलंदाज असून पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे. अविनाश साबळे सर, ॲथलेटिक्स महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा सुपुत्र असलेला अविनाश हा एक ऑलिम्पियन धावपटू असून 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात त्यांनी एशियन क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपली छाप पाडली असून महाराष्ट्रीयन मराठी क्रीडापटू असल्याचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. परंतु मित्रांनो, 13 कोटी लोकसंख्या असलेल्या या राज्यात केवळ मोजकेच लोक खेळ खेळतात आणि स्वतःची जागा निर्माण करतात, हे काही योग्य नाही. असे का? चला NMV स्पोर्ट्ससोबत याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, भारतात 70% तरुण खेळाच्या मैदानांपेक्षा स्क्रीनला म्हणजेच मोबाईल TV ला अधिक पसंती देतात. अमेरिकेत 40% मुलांना वयाच्या 18व्या वर्षी लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. पण जपानमध्ये सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी मुले आपल्या प्रतिस्पर्ध्याला वाकून अभिवादन करतात. मग यात फरक काय आहे? तो फरक म्हणजे खेळाविषयीची जागृती हा आहे. आणि आज आपण हे जाणून घेणार आहोत की कोणते खेळ तुमचे आयुष्य खरंच बदलू शकते आणि याबाबत भारताची जगाशी तुलना करता